नमस्कार. हिमालयाच्या भव्य पर्वतरांगांपासून ते या विशाल मैदानांपर्यंत आपल्या नद्यांनी हजारो वर्षांपासून एक सुपीक प्रदेश घडवला आहे. तर आज आपण उत्तर भारतीय मैदानाच्या याच प्रवासाचा उलगडा करणार आहोत. आपण बघणार आहोत की हिमालयातून निघालेल्या नद्यांनी या प्रदेशाला वेगवेगळ्या भागांमध्ये कसं विभागलं आहे. हा जो नकाशा आहे ना, हे आपलं रेखाचित्र, हाच आपला मार्गदर्शक असणार आहे. आपण हिमालयाच्या शिखरांपासून थेट दक्षिणेकडे प्रवास करणार आहोत आणि या प्रवासात आपल्याला जे 4 खास मैदानी प्रदेश भेटणार आहेत त्यांचा शोध घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण कधी विचार केलाय ही एवढी विस्तीर्ण मैदानं तयार झाली तरी कशी? याचं उत्तर दडलंय हिमालयातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये. या नद्या आपल्यासोबत दगड, माती, गाळ असं सगळं वाहून आणतात आणि पायथ्याशी साठवत जातात. याच नैसर्गिक प्रक्रियेतून या विशाल मैदानाचा जन्म झाला आहे. तर आपल्या प्रवासाचा पहिला थांबा आहे शिवालिक पर्वतरांगांचा पायथा. आणि इथेच आपल्याला भेटतो पहिला आणि सर्वात उंच मैदानी प्रदेश, ज्याला भाबर असं म्हणतात. आपल्या रेखाचित्रात जर पाहिलं तर पर्वताच्या अगदी पायथ्याशी हा भाबर प्रदेश अगदी स्पष्ट दिसतोय. हा एक खूप मोठा पट्टा आहे, जो पश्चिमेला सिंधू नदीपासून थेट पूर्वेला तिस्ता नदीपर्यंत पसरलेला आहे. आता भाबर प्रदेशाचं वैशिष्ट्य काय तर त्याची रचना. हा संपूर्ण प्रदेश मोठ्या दगडगोट्यांनी आणि खडकांनी बनलेला आहे आणि तो इतका सच्छिद्र आहे, म्हणजे त्यात इतकी छिद्र आहेत की हिमालयातून वेगाने खाली येणाऱ्या नद्या आणि झरे या दगडगोट्यांमध्ये अक्षरशः नाहीसे होतात. जणू काही त्या जमिनी खालीच गेल्या आहेत. आणि साहजिकच याच कारणामुळे हा प्रदेश शेतीसाठी जवळजवळ निरुपयोगी ठरतो. हे चित्र बघा. हे भाबर प्रदेशाचं अगदी अचूक वर्णन करतं. सगळीकडे फक्त दगड आणि गोटेच दिसतायत. हो, भाभरच्या दक्षिणेला असलेला हा तो प्रदेश आहे जिथे नाहीशा झालेल्या नद्या पुन्हा जमिनीवर येतात. आपल्या रेखाचित्रानुसार भाभरच्या दक्षिणेला प्रवास केला की आपण तराई पट्ट्यात पोहोचतो. भाभरमध्ये नाहीसं झालेलं पाणी इथे पुन्हा जमिनीवर येत असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश दलदलयुक्त आणि ओलसर बनतो आणि त्यामुळेच इथे घनदाट जंगलं आणि भरपूर वन्यजीव आढळतात. आपला प्रवास आता आणखी दक्षिणेकडे चाललाय, जुन्या आणि उंच पूर मैदानांच्या प्रदेशात. याला भांगर म्हणतात. रेखाचित्रात भांगर प्रदेशाची उंची लगेचच आपल्या लक्षात येते. तो नदीच्या सध्याच्या पातळीपेक्षा उंच आहे आणि हीच त्याची मुख्य ओळख आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भांगर म्हणजे तो प्रदेश जिथे पूर्वी नद्यांना पूर यायचा आणि गाळ साचायचा. पण आता नदीने आपलं पात्र बदलल्यामुळे किंवा हा भाग उंच झाल्यामुळे इथे पुराचं पाणी पोहोचत नाही. त्यामुळे इथली माती जुनी मानली जाते. या जुन्या गाळात ना चुनखडीचे खडे जास्त प्रमाणात आढळतात, ज्यांना स्थानिक भाषेत कंकर असं म्हणतात. आणि दरवर्षी नवीन गाळ न मिळाल्याने या प्रदेशाची सुपीकता तराई किंवा आपण पुढे पाहणार असलेल्या प्रदेशापेक्षा कमी असते. आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात सुपीक टप्प्यावर पोहोचलो आहोत. हो, खादर, म्हणजेच नदीकाठची सक्रिय पूरमैदानं. आपल्या रेखाचित्रात हे अगदी स्पष्ट दिसतंय की खादर प्रदेश भांगरच्या तुलनेत सखल भागात आहे, म्हणजे खाली आहे आणि नदीच्या अगदी जवळ वसलेला आहे. आणि हेच स्थान त्याचं खरं वैशिष्ट्य ठरवतं. इथे कळीचा मुद्दा आहे दरवर्षी येणारा पूर. नदी दरवर्षी पुरासोबत नवीन ताजा गाळ आणते आणि या प्रदेशात पसरवते. यामुळे काय होतं तर इथल्या मातीला नैसर्गिकरित्या खतपाणी मिळाल्यासारखं होतं आणि ती प्रचंड सुपीक बनते. म्हणूनच हा भाग शेतीसाठी सर्वोत्तम मानला जातो. तर मग हिमालयाच्या पायथ्यापासून नदीच्या सक्रिय प्रवाहापर्यंतचा आपला हा प्रवास पूर्ण झाला आहे. आता आपण या 4ही प्रदेशांवर एकदा पटकन नजर टाकूया आणि त्यांची वैशिष्ट्ये लक्षात ठेवूया. बघा, ही एक स्लाइड आपल्या संपूर्ण प्रवासाचं सार सांगते. भाबर म्हणजे दगडगोट्यांमुळे जिथे नद्या नाहीशा होतात. तराई, जिथे नाहीशा झालेल्या नद्या परत येतात आणि दलदल निर्माण करतात. भांगर म्हणजे जुन्या गाळाचा उंच कमी सुपीक प्रदेश. आणि शेवटी खादर म्हणजे नवीन गाळाने बनलेला नदीकाठचा अत्यंत सुपीक प्रदेश.